बा आज आपण संकीर्ण प्रश्नसंच 2 ला सुरुवात करणार आहोत. बा यामध्ये पहिला प्रश्न आहे, खालील प्रश्नांच्या उत्तरांचा अचूक पर्याय निवडा. ओके, मग खालीलपैकी कोणते वर्ग समीकरण आहे. ओके, खालीलपैकी कोणते वर्ग समीकरण आहे ते आपल्याला काय करायचे बघायचं आहे. बघा मग आता नॉर्मली पहिला जर पर्याय बघितला तर आता x गुणिले 3 जर केलं तर काय होणार या ठिकाणी 3x, म्हणजे या ठिकाणी सोडून घेतो मी त्याला. 5/x मायनस 3 बरोबर किती x चा वर्ग. ओके, 5 वजा आता x गुणिले 3 काय होईल 3x छेदामध्ये काय x बरोबर किती x चा वर्ग. आता इथे x कशामध्ये भागाकारामध्ये, जर इकडे गेला तर कशामध्ये जाईल गुणाकारामध्ये. ओके, आणि x चा वर्ग गुणिले x म्हणजे काय होणार x चा घन, म्हणजे वर्ग समीकरण होईल का नाही. ऑप्शन नंबर 1 काय झाला कट झाला. बघा दुसरा बघा आता या ठिकाणी बघा x कंसामध्ये काय x अधिक 5 ओके बरोबर किती 2. आता x गुणिले x काय होणार आहे x चा वर्ग अधिक 5x परत नंतर इकडे 2 कशामध्ये प्लस मध्ये, इकडे आल्यास मायनस मध्ये बरोबर काय 0, म्हणजे हे वर्ग समीकरण झालं. ओके, म्हणजे ऑप्शन बी काय असेल बरोबर असेल. बघा खालीलपैकी कोणते वर्ग समीकरण नाही, तर या ठिकाणी ऑप्शन नंबर 1 जर बघितला तर इथे x चा वर्ग आहे, इथं काय x चा वर्ग काय होईल कॅन्सल होऊन जाईल. आता यामध्ये ह्याची हायेस्ट कोटी 1 म्हणजे काय बघितलं तर किती येणार आहे 1 येणार आहे, म्हणजे हेच वर्ग समीकरण नाही, म्हणजे ऑप्शन नंबर 1 काय असेल बरोबर असेल. परत नंतर तिसरं बघा, आता x चा वर्ग अधिक kx अधिक k बरोबर काय 0 ची मुळे काय वास्तव व समान असतील. मुळे काय असतील वास्तव व समान असतील, तर k ची आपल्याला किंमत काढायची आहे. आता वास्तव व समान असेल म्हणजे डेल्टा काय असेल तुमचा 0 असेल. आता b चा वर्ग मायनस 4ac, आता b चा वर्ग म्हणजे कशाचा वर्ग येणार आहे k चा वर्ग मायनस आता 4 गुणिले a काय आहे ओके 1 ओके a काय येईल 1 गुणिले आणि c किती येईल k ओके बरोबर किती 0. बघा आता k चा वर्ग मायनस 4 गुणिले 1 काय होणार आहे 4 आणि हे k बरोबर किती 0. ओके, आता इथून k काय करतो कॉमन काढतो. k जर कॉमन काढलं तर मध्ये काय राहणार आहे k मायनस किती 4 बरोबर किती 0. आता k बरोबर किती 0 किंवा नॉर्मली काय राहणार आहे बघा k मायनस 4 बरोबर किती 0. आता k इकडे 4 कशामध्ये प्लस मायनस मध्ये, इकडे आल्यास मायनस मध्ये. बघा k ची किंमत काय आली k बरोबर किती 0 आणि k बरोबर इथे किती आहे 4, म्हणजे काय ऑप्शन नंबर सी काय असेल बरोबर असेल. ओके, आलं लक्षात. चला लिहून घ्या. ओके, चौथा प्रश्न बघा. चौथ्या प्रश्नामध्ये काय की वर्गमुळात 2 x चा वर्ग वजा 5x अधिक वर्गमुळात 2 बरोबर 0 करिता विवेचकाची किंमत खालीलपैकी कोणती. ओके, आता विवेचकाची किंमत काढायची म्हणजे आपल्याला b चा वर्ग मायनस 4ac ची किंमत काढायची आहे. ओके, आता b चा वर्ग म्हणजे काय भेटणार आहे आपल्याला मायनस 5 चा वर्ग. ओके, परत नंतर मायनस 4 गुणिले a किती आहे वर्गमुळात 2 ओके गुणिले परत नंतर c किती आहे वर्गमुळात 2. ओके, मग आता मायनस 5 चा वर्ग किती येणार आहे 25 मायनस 4 गुणिले वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 काय भेटणार आहे 2. ओके, 25 मायनस 4 दोन्ही 8. ओके, आता 25 मधून जर 8 काढले तर उत्तर किती भेटणार आहे आपल्याला 17, म्हणजे बी स्क्वेअर मायनस 4ac की म्हणजे काय विवेचकाची किंमत किती आली या ठिकाणी 17. ओके, चला लिहून घ्या. तर पाचवं गणित, खालीलपैकी कोणत्या समीकरणाची मुळे 3 व ओके 5 आहेत. कोणत्या वर्ग समीकरणाची मुळे काय 3 व 5 आहेत आपल्याला ते बघायचं आहे. आता ज्यावेळेस आपण वर्ग समीकरणाची मुळे बघतो त्यावेळेस या ठिकाणी बघा x चा वर्ग वजा अल्फा प्लस काय असतो बीटा x परत नंतर प्लस अल्फा इंटू बीटा बरोबर काय 0. ओके, आता बघा पहिल्यांदा अल्फा प्लस बीटा आपण बघूयात. या ठिकाणी जर बघितलं अल्फा प्लस बीटा म्हणजे काय, समजा अल्फा बरोबर मी काय म्हणलं इथं 3 म्हणलं ओके आणि बीटा बरोबर काय म्हणलं 5 म्हणलं. तर मला सांगा बघा अल्फा प्लस बीटा इथे किती दिले 15 दिले, पण 15 येतोय का नाही. परत नंतर म्हणजे ऑप्शन काय होईल कट होईल. दुसरा ऑप्शन ऑप्शन नंबर बी बघा. आता अल्फा प्लस बीटा म्हणजे 3 अधिक 5 किती होणार आहे 8. ओके, अधिक परत नंतर ओके अल्फा इंटू बीटा किती होईल बघा 3 5 15, म्हणजे ऑप्शन नंबर बी काय होईल बरोबर. ओके, चला बघा 6वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या समीकरणांच्या मुळांची बेरीज किती आहे -5 आहे. ओके, आता ज्यावेळेस आपण मुळ काढत असतो म्हणजे काय अल्फा प्लस बीटा याची बेरीज किती आहे -5 आहे ते आपल्याला बघायचं आहे. ओके, मग याचे जर कम्पेअर पहिलं ऑप्शन नंबर 1 बघा इथं काय ax चा वर्ग परत नंतर अधिक bx अधिक c बरोबर किती 0. याचं जर कंपॅरिझन केलं तर अल्फा प्लस बीटा काय असतो -b छेदामध्ये किती a. ओके, -b छेदामध्ये काय असतो a असतो. आता या ठिकाणी b काय आहे बरं -15. ओके, कसा आहे मायनस आणि मायनस कसा आहे 15 छेदामध्ये
ए किती आहे 3. ओके मग आता मायनस मायनस काय होईल प्लस होईल 15 छेदामध्ये 3 3 एका 3 3 5 15 बघा 5 आलंय पण आपल्याला कसं पाहिजे -5. परत नंतर दुसरा ऑप्शन बघा दुसऱ्या ऑप्शन मध्ये जर बघितलं तर बघा या ठिकाणी बघा अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस बी छेदामध्ये ए. आता इथं मायनस बी म्हणजे काय नॉर्मली मायनस बी छेदामध्ये मग मायनस बी म्हणजे काय या ठिकाणी -5 आहे. ओके म्हणजे काय -5 छेदामध्ये किती ए म्हणजे किती 1 म्हणजे मायनस मायनस काय होईल प्लस होईल. या ठिकाणी पण किती आलं +5 आलं पण आपल्याला पाहिजे काय -5. परत नंतर बघा आता सी ऑप्शन मध्ये जर बघितलं अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस बी छेदामध्ये ए. आता मायनस बी किती आहे 3 छेदामध्ये ए किती आहे 1 म्हणजे हे येणार आहे का -3 नाही आपल्याला कसं पाहिजे -5 पाहिजे. परत नंतर ऑप्शन नंबर डी बघा आता काय ax चा वर्ग अधिक bx अधिक c बरोबर किती 0. ओके अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू आता बघा मायनस बी छेदामध्ये ए. आता मायनस बी म्हणजे काय नॉर्मली मायनस आणि बी किती आहे 15. ओके छेदामध्ये ए किती आहे 3 3 1 3 3 5 15 म्हणजे काय नॉर्मली आलं ठिकाणी -5 म्हणजे काय ह्या वर्ग समीकरणाच्या मुळाची बेरीज किती आली -5 म्हणजे ऑप्शन नंबर डी कसा आहे करेक्ट आहे. ओके चला लिहून घ्या. बघा 7वा प्रश्न वर्गमुळात 5m चा वर्ग वजा वर्गमुळात 5m अधिक वर्गमुळात 5 बरोबर 0 या खालीलपैकी कोणते विधान लागू पडेल. ओके मग काय आता मग काय पहिलं वास्तव व असमान मुळे असतील वास्तव व समान मुळे परत नंतर मुळे वास्तव संख्या नाहीत आणि 3 मुळे. ओके आता बघूयात. आता मग याचं कंपॅरिझन ax चा वर्ग अधिक bx अधिक c सोबत करा. ओके बरोबर 0 म्हणजे या ठिकाणी b चा वर्ग -4ac बरोबर आता b चा वर्ग म्हणजे काय वर्गमुळात. ओके बघा मायनस वर्गमुळात 5 त्याचा काय होईल वर्ग वजा 4 गुणिले a किती आहे वर्गमुळात 5 गुणिले आणि c किती आहे वर्गमुळात 5. ओके चला आता मायनस वर्गमुळात 5 चा वर्ग जर केला तर काय भेटणार आहे 5 वजा परत नंतर 4 गुणिले आता बघा वर्गमुळात 5 गुणिले वर्गमुळात 5 काय भेटणार आहे 5. ओके 5 मायनस आता 4 पंचे 20 ओके किती आलं -15. ओके आता मला सांगा एखाद्या वर्ग समीकरणाचे मूळ जर काय असतील म्हणजे शून्यापेक्षा काय असतील म्हणजे b² - 4ac हा शून्यापेक्षा कसा असेल ओके लहान असेल शून्यापेक्षा कसा असेल लहान असेल तर त्याला काय म्हणतो आपण ज्यावेळेस b² - 4ac काय असतो शून्यापेक्षा लहान असतो त्यावेळेस मुळे वास्तव संख्या नसतात किंवा मुळे वास्तव संख्या म्हणता येणार नाही. ओके ऑप्शन नंबर सी. ओके लगेच बघा 8वा प्रश्न x चा वर्ग अधिक mx वजा 5 बरोबर 0 या वर्ग समीकरणाचे एक मूळ किती आहे 2 असेल तर m ची किंमत आपल्याला काढायची आहे. x दिसते तिथे काय पुटअप करणार मी 2. ओके म्हणजे काय x चा वर्ग अधिक mx परत नंतर वजा 5 बरोबर किती 0. ओके 2 चा वर्ग अधिक परत नंतर m गुणिले x ची किंमत किती आहे 2 वजा 5 बरोबर किती 0. ओके 2 चा वर्ग किती 4 आता 2 गुणिले m काय होणार आहे 2m वजा 5 बरोबर किती 0. ओके आता 4 वजा 5 काय भेटणार आपल्याला 2m वजा किती भेटेल 1 बरोबर किती 0. 2m बरोबर आता इकडे 1 कशामध्ये मायनस मध्ये इकडे आल्यास प्लस मध्ये m बरोबर 1 छेदामध्ये इकडे 2 कशामध्ये गुणाकारामध्ये इकडे आल्यास भागाकारामध्ये म्हणजे 1/2 म्हणजे ऑप्शन नंबर किती येईल सी. ओके आलं लक्षात चला लिहून घ्या. दुसरा प्रश्न काय खालीलपैकी कोणती समीकरणे वर्ग समीकरणे आहेत. ओके आता त्याच्यामधला पहिला प्रश्न बघा m चा वर्ग अधिक 2m अधिक 11 बरोबर किती 0. आता वर्ग समीकरणाचं सामान्य रूप काय बरं ax चा वर्ग अधिक bx अधिक c बरोबर काय 0. आता या ठिकाणी a b c या कशा संख्या आहेत वास्तव संख्या असतात आणि या ठिकाणी ए हा काय नसला पाहिजे शून्य नसला पाहिजे काय नसला पाहिजे शून्य नसला पाहिजे आणि याचा हायेस्ट म्हणजे काय कोटी किती आहे 2 आहे म्हणजे काय सर्वोच्च कोटी किती आहे 2 आहे म्हणून हे वर्ग समीकरण होईल. ओके बघा मग या ठिकाणी m चा वर्ग अधिक 2m अधिक 11 मग यात इथं जर बघितलं तर या ठिकाणी a हा शून्य नाहीये म्हणजे 1 आहे. ओके आणि याची हायेस्ट कोटी किती आहे 2 आहे म्हणजेच नॉर्मली हे वर्ग समीकरण आहे. ओके परत नंतर बघा मग खाली लिहून टाका की हे वर्ग समीकरण आहे म्हणून. परत नंतर बघा x चा वर्ग वजा 2x अधिक 5
बरोबर काय एक्सचा वर्ग. बघा आता इथं एक्सचा वर्ग काय झाला, कॅन्सल झाला, तर उरतंय काय फक्त -2x अधिक 5. मग हे ax चा वर्ग अधिक bx अधिक c या फॉर्म मध्ये आहे का, नाही. म्हणजे हे वर्ग समीकरण होईल का, नाही. तर हे वर्ग समीकरण नाही, हे वर्ग समीकरण नाही. ओके, वर्ग समीकरण नाही. ओके, परत नंतर बघा आता इथं x चा वर्ग अधिक 2 कंसाचा वर्ग बरोबर काय 2x चा वर्ग. ओके, बघा मग आता इथं पहिल्यांदा सोडून घेऊ त्याला. आता x चा वर्ग अधिक 2x अधिक, आता बघा b चा वर्ग म्हणजे 2 चा वर्ग बरोबर काय 2x चा वर्ग. ओके, x चा वर्ग अधिक 2x परत नंतर अधिक 2 चा वर्ग किती 4 बरोबर 2x चा वर्ग. ओके, 2x चा वर्ग. आता इकडे x चा वर्ग कशामध्ये प्लस मध्ये, इकडे आल्यास मायनस मध्ये, परत नंतर इकडे 2x कशामध्ये प्लस मध्ये, इकडे आल्यास मायनस मध्ये, परत नंतर 4 कशामध्ये प्लस मध्ये, इकडे आल्यास मायनस मध्ये बरोबर किती 0. बघा आता x चा वर्ग 2x चा वर्ग वजा x चा वर्ग म्हणजे काय होणार आहे, x चा वर्ग वजा 2x वजा 4 बरोबर किती 0. म्हणजेच बघा आता इथं हायेस्ट कोटी किती आहे 2 आहे, सर्वोच्च कोटी 2 आहे, आणि या ठिकाणी a हा काय नाहीये 0 नाहीये म्हणजे किती आहे 1 आहे. म्हणून हे काय आहे वर्ग समीकरण आहे. ओके, वर्ग समीकरण आहे. ओके, आलं लक्षात. चला लिहून घ्या, वर्ग समीकरण आहे करा फक्त. ओके ओके, बघा तिसरा प्रश्न, खालीलपैकी प्रत्येक समीकरणाच्या विवेचकाची काय किंमत काढा. ओके, बघा आता पहिल्या प्रश्नामध्ये काय 2y चा वर्ग वजा y अधिक 2 बरोबर 0 ची. ओके, बघा ची कशा सोबत ay चा वर्ग अधिक by अधिक c बरोबर 0 शी तुलना करून. ओके, तुलना करून आता केलं तर काय भेटणार आपल्याला ठिकाणी, a बरोबर किती भेटेल 2, b बरोबर किती भेटेल वजा 1 आणि c बरोबर किती भेटेल 2. ओके, बघा मग आता विवेचकाची किंमत काढायची म्हणजे आपल्याला काय b चा वर्ग -4ac बरोबर, आता b चा वर्ग म्हणजे काय -1 चा वर्ग वजा ओके 4 गुणिले a किती आहे 2 गुणिले c किती आहे 2. ओके, आता -1 चा वर्ग किती होणार आहे 1 वजा 4 दोन्ही 8 8 दोन्ही 16 म्हणजे 1 वजा 16 किती होणार आहे वजा 15. ओके, म्हणजेच b चा वर्ग -4ac बरोबर किती -15. ओके, विवेचकाची किंमत किती आली -15. ओके, चला लिहून घ्या. बघा दुसऱ्या गणितामध्ये काय 5m चा वर्ग वजा m बरोबर किती 0. ओके, मग ची काय कोणासोबत बघा am चा वर्ग ओके अधिक bm अधिक c बरोबर 0 शी तुलना करून. ओके, तुलना करून. ओके, बघा मग a ची किंमत किती होईल, a बरोबर 5 परत नंतर b बरोबर -1 आणि c बरोबर काय होईल 0. ओके, बघा मग आता b चा वर्ग -4ac बरोबर b चा वर्ग म्हणजे कितीचा वर्ग -1 चा वर्ग -4 गुणिले a किती आहे 5 गुणिले c किती आहे 0. आता -1 चा वर्ग काय येणार आहे 1 -4 पंचे 20 आणि 20 गुणिले 0 काय होईल 0. म्हणजे या ठिकाणी किती आलं 1. b चा वर्ग -4ac बरोबर किती 1. ओके, विवेचकाची किंमत किती आली या ठिकाणी 1 आली. ओके, चला लिहून घ्या. ओके, चला तिसरा प्रश्न बघा. तिसऱ्या प्रश्नामध्ये काय की वर्गमुळात 5x चा वर्ग वजा x वजा वर्गमुळात 5 ची ओके कशासोबत बघा ax चा वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी तुलना करून. ओके, तुलना करून. ओके, आता तुलना जर केली तर या ठिकाणी a किती भेटणार आहे वर्गमुळात 5 परत नंतर b काय भेटेल -1 कारण ह्या x सोबत काय ना म्हणजे -1 असतो. परत नंतर c बरोबर किती वर्गमुळात 5. ओके, चला b चा वर्ग -4ac बरोबर b चा वर्ग म्हणजे काय -1 चा वर्ग मायनस परत नंतर बघा आता 4 गुणिले a काय आहे वर्गमुळात 5 गुणिले c काय आहे वर्गमुळात 5. ओके, चला -1 चा वर्ग किती 1 मायनस मायनस आता काय होईल या ठिकाणी प्लस होईल. ओके, 4 गुणिले आता वर्गमुळात 5 गुणिले वर्गमुळात 5 याचं उत्तर काय येईल 5 येईल. ओके, आणि 1 अधिक 4 पंचे 20. ओके, या ठिकाणी 20 अधिक 1 किती होईल 21. म्हणजेच
डी चा वर्ग मायनस 4ac बरोबर किती आलं 21 आलं. म्हणजे विवेचकाची किंमत किती आली 21 आलेली आहे. ओके चला लिहून घ्या. बघा चौथा प्रश्न काय सांगतोय 2x चा वर्ग अधिक kx वजा 2 बरोबर किती 0. या वर्ग समीकरणाचे एक मूळ किती आहे -2 आहे. तर k ची किंमत किती आपल्याला काय k ची किंमत काढायची आहे. बघा मग आता 2x चा वर्ग अधिक kx ओके वजा 2 बरोबर किती 0 आणि त्याचं एक मूळ दिले आपल्याला. म्हणजे त्या ठिकाणी x बरोबर किती दिले -2 दिलेलं आहे. आता ज्या ज्या ठिकाणी x दिले तिथं काय करा -2 पुटअप करा. ओके 2 गुणिले -2 त्याचा वर्ग अधिक k गुणिले x किती -2 वजा 2 बरोबर किती 0. ओके 2 गुणिले -2 चा वर्ग किती 4 अधिक आता बघा इथं या ठिकाणी k गुणिले -2 म्हणजे -2k येणार आहे. ओके आणि वजा 2 बरोबर किती 0. ओके चला 4 दोन्ही 8 वजा 2k वजा 2 बरोबर किती 0. आता 8 वजा 2 बघा -2k जसा तसं घेतो. आता 8 वजा 2 काय भेटणार आहे अधिक 6 बरोबर किती 0. आता -2k बरोबर 6 कशामध्ये प्लस मध्ये इकडे आल्यास मायनस मध्ये. आता k बरोबर -6 इकडे 2 कशामध्ये मायनस मध्ये इकडे आल्यास सॉरी म्हणजे काय गुणाकारामध्ये इकडे आल्यास भागाकारामध्ये. ओके बेत्रिक 6 आणि मायनस मायनस काय होईल प्लस होईल. म्हणजे k बरोबर किती आलं या ठिकाणी 3 आलं. ओके आलं लक्षात. चला लिहून घ्या. नेक्स्ट बघा पाचवा प्रश्न काय दिला बघा या ठिकाणी असे वर्ग समीकरण तयार करा की ज्याची मुळे खालील प्रमाणे आहेत. म्हणजे काय या ठिकाणी आपल्याला मुळे दिलेली आहेत बघा 10 परत नंतर -10 परत 1 - 3 वर्गमुळात 5 आणि 1 अधिक 3 वर्गमुळात 5 परत नंतर तिसरं काय दिलं 0 आणि 7 दिले. ओके यांचे काय असे वर्ग समीकरण तयार करायचे ज्याचे मुळे काय असतील म्हणजे दिलेले या ठिकाणी मुळे असतील. तर बघा पहिलं बघा आता या ठिकाणी पहिलं काय दिलंय 10 आणि -10. ओके मग मी काय करतो बघा या ठिकाणी बघा हे जे 10 याला काय पहिल्याला काय म्हणतो अल्फा किंवा नॉर्मली काय करा आता अल्फा बरोबर काय म्हणतो 10. ओके आणि परत नंतर बीटा बरोबर काय म्हणतो -10 काय करू मानू वाटल्यास. ओके मग आता या ठिकाणी मिळणारे समीकरण मिळणारे वर्ग समीकरण काय भेटत असते बरं बघा x चा वर्ग मायनस अल्फा प्लस बीटा. ओके परत नंतर x अधिक अल्फा इंटू बीटा. ओके आता यामध्ये पहिल्यांदा आपल्याला अल्फा प्लस बीटा आणि परत नंतर अल्फा इंटू बीटा काय करावं लागेल काढून घ्यावा लागेल. ओके मग बघा आता अल्फा प्लस बीटा. ओके अल्फा प्लस बीटा म्हणजे अल्फा किती आहे 10 परत नंतर प्लस बीटा किती आहे -10. ओके बरोबर म्हणजे या ठिकाणी काय भेटेल आपल्याला ओके 0 भेटेल. ओके परत नंतर बघा अल्फा इंटू बीटा. आता अल्फा काय आहे 10 इंटू बीटा काय आहे -10 म्हणजे काय होईल -100. ओके आता हे जे अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा आले त्या काय करा की या वर्ग समीकरणामध्ये ठेवून द्या. म्हणजेच x चा वर्ग मायनस अल्फा प्लस बीटा किती आला 0 x अधिक अल्फा इंटू बीटा काय आहे -100. ओके -100 बरोबर किती 0. ओके मग या ठिकाणी बघा x चा वर्ग आता -0 गुणिले x काय 0 येणार आहे. ओके परत नंतर डायरेक्ट लिहितो मी आता प्लस ओके मायनस किती 10 सॉरी -100 बरोबर 0 म्हणजे x वर्ग आता प्लस इंटू मायनस काय होईल -100 बरोबर किती 0. ओके हे काय भेटेल आपल्याला वर्ग समीकरण भेटेल. ओके चला लिहून घ्या. बघा दुसरं गणित काय दिलेलं आहे बघा 1 - 3 वर्गमुळात 5 आणि परत नंतर 1 अधिक 3 वर्गमुळात 5 हे दोन मुळे दिलेली आहेत. मग मी काय करतो अल्फा बरोबर काय म्हणतो 1 मायनस बघा 3 वर्गमुळात 5 परत नंतर बीटा बरोबर काय म्हणतो मी ओके बीटा बरोबर 1 प्लस 3 वर्गमुळात 5. ओके मग पहिल्यांदा मी अल्फा प्लस बीटा काढून घेतो. अल्फा प्लस बीटा बरोबर आता 1 - 3 वर्गमुळात 5 अधिक परत नंतर बीटा काय आहे 1 प्लस 3 वर्गमुळात 5. ओके आता बघा -3 वर्गमुळात 5 आणि +3 वर्गमुळात 5 कॅन्सल होईल. 1 अधिक 1 काय होईल 2. अल्फा प्लस बीटा या ठिकाणी काय भेटलं आपल्याला 2. परत नंतर अल्फा इंटू बीटा काढून घेतो बघा. अल्फा इंटू बीटा बरोबर अल्फा काय आहे 1 - 3 वर्गमुळात 5 परत नंतर बघा गुणिले दुसऱ्या कंसामध्ये काय बघा 1 + 3 वर्गमुळात 5 जे बीटाची किंमत आहे.
आता एका कंसात बघा एक मायनस आहे आणि एका कंसात काय एक प्लस आहे, म्हणजेच नॉर्मली या ठिकाणी कोणतं सूत्र बघा, ए चा वर्ग वजा बी चा वर्ग हे सूत्र लिहू शकतो मी. म्हणजे ए चा वर्ग म्हणजे 1 चा वर्ग वजा बी चा वर्ग म्हणजे 3 वर्गमुळात 5 त्याचा काय होईल वर्ग. ओके, म्हणजेच आता 1 चा वर्ग किती 1 वजा 3 चा वर्ग किती 9 आणि परत नंतर 5 चा वर्ग. आता वर्ग वर्गमूळ कॅन्सल होईल म्हणजे काय या ठिकाणी 5 येईल, म्हणजे 1 मायनस 9 5 45. आता 1 वजा 45 म्हणजे किती होणार -44. म्हणजे काय अल्फा इंटू बीटा काय आला आपल्याला -44 आलेला आहे. आता याचं वर्ग समीकरण आपल्याला तयार करायचंय. ओके, मिळणारे वर्ग समीकरण बघा, मिळणारे वर्ग समीकरण काय भेटणार आहे, एक्स चा वर्ग परत नंतर मायनस अल्फा प्लस बीटा. ओके, एक्स परत नंतर प्लस अल्फा इंटू बीटा बरोबर काय 0. ओके, एक्स चा वर्ग जशाल तसा मायनस अल्फा प्लस बीटा काय आलेला आहे 2 एक्स अधिक अल्फा इंटू बीटा काय आलेला -44 बरोबर किती 0. ओके, मग एक्स चा वर्ग -2x परत नंतर -44 बरोबर किती 0, कारण प्लस इंटू मायनस काय होते मायनस होते, म्हणजे हे आपल्याला वर्ग समीकरण मिळालेलं आहे. ओके, आलं लक्षात, चला लिहून घ्या. बघा नेक्स्ट तिसरं गणित काय दिले 0 आणि 7 म्हणजे काही दोन मूळ दिले त्याच्यावरून आपल्याला वर्ग समीकरण तयार करायचं आहे. बघा मग पहिल्यांदा मी अल्फा बरोबर काय मानतो 0 आणि बीटा बरोबर काय मानतो मी 7. मग पहिल्यांदा अल्फा प्लस बीटा मी काढून घेतो. या ठिकाणी अल्फा किती आहे 0 आहे, बीटा किती आहे 7 आहे, म्हणजे अल्फा प्लस बीटा या ठिकाणी मला किती भेटला 7. ओके, परत नंतर अल्फा इंटू बीटा मी काढून घेतो, अल्फा इंटू बीटा. ओके, अल्फा किती आहे 0 आहे, बीटा किती आहे 7 आहे, म्हणजे अल्फा इंटू बीटा काय आला या ठिकाणी 0 आला. ओके, मग आता मिळणारे वर्ग समीकरण ओके, बघा मिळणारे वर्ग समीकरण काय आहे मग एक्स चा वर्ग मायनस अल्फा प्लस बीटा. ओके, एक्स अधिक अल्फा इंटू बीटा. ओके, बरोबर किती 0. आता एक्स चा वर्ग मायनस अल्फा प्लस बीटा काय आलेला आहे या ठिकाणी 7 एक्स अधिक अल्फा इंटू बीटा किती आहे 0 बरोबर किती 0, म्हणजे काय एक्स चा वर्ग वजा 7x बरोबर 0 हे आपल्याला वर्ग समीकरण भेटेल. ओके, आलं लक्षात, चला लिहून घ्या. चला बघा 6वा प्रश्न, खाली दिलेल्या वर्ग समीकरणाच्या मुळांचे स्वरूप ठरवा. ओके, आता जे काही इथं वर्ग समीकरण दिलेले आहेत त्यांच्या मुळांचे काय करायचं आपल्याला स्वरूप ठरवायचं आहे. ओके, त्याच्यासाठी आपल्याला विवेचकाची किंमत काढावी लागेल आणि विवेचकाची किंमत काढून आपण काय करू ठरवू. आता ज्यावेळेस विवेचकाची किंमत ही काय असते म्हणजे इक्वल 0 असते, म्हणजे ज्यावेळेस विवेचकाची किंमत ही बरोबर काय असते 0 असते, त्यावेळेस मूळ कशी असतील म्हणजे काय वास्तव व समान. ओके, परत नंतर ज्यावेळेस विवेचकाची किंमत ही 0 पेक्षा काय असते जास्त असते त्यावेळेस किंवा मोठी असते त्यावेळेस म्हणजे काय ते मूळ कसे असतात वास्तव व असमान. आणि ज्यावेळेस विवेचकाची किंमत ही 0 पेक्षा काय असते लहान असते त्यावेळेस त्याचं स्वरूप म्हणजे काय कसं असते म्हणजे काय मुळे वास्तव नसतात किंवा त्यांची मुळे वास्तव म्हणता येणार नाहीत. ओके, चला मग या ठिकाणी पहिलं गणित आपण बघूयात. बघा 3x चा वर्ग वजा 5x अधिक 7 बरोबर किती आहे 0 आहे. बघा मग आता 3x चा वर्ग, आता या ठिकाणी आता हे जे समीकरण आहे याची मी काय करतो ax चा वर्ग अधिक bx अधिक c ची काय करतो तुलना करतो. ओके, ची ओके ax चा वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी तुलना करून. ओके, तुलना करून याच्यासोबत काय करायचे आपल्याला तुलना करायची आहे. बघा मग या ठिकाणी आता मग याची किंमत काय होईल बरं 3, परत नंतर बी ची काय होईल या ठिकाणी -5 आणि परत नंतर सी ची काय होईल 7 होईल. ओके, बघा मग याच्यावरून आपण विवेचक म्हणजेच बी चा वर्ग -4ac आपण काढून घेऊयात. बघा बी चा वर्ग -4ac बरोबर बी चा वर्ग म्हणजे काय -5 त्याचा वर्ग परत नंतर वजा 4 गुणिले a किती आहे 3 गुणिले c किती आहे 7 आहे. ओके, परत नंतर 5 5 काय होईल 25 होईल. ओके, 4 त्रिकम 12 आणि 12 सत्ती 84. ओके, बघा मग 25 मधून जर 84 जर काढले म्हणजे या ठिकाणी किती उरतील -59. ओके, मग विवेचकाची किंमत किती आली -59 आली, म्हणजे म्हणून बघा आता नॉर्मली बघा विवेचकाची किंमत ही लहान आहे कशापेक्षा म्हणजे काय 0 पेक्षा कशी आहे लहान आहे म्हणून. ओके, या ठिकाणी म्हणजे काय मुळे वास्तव नाही किंवा नसतात, मुळे वास्तव नसतात. ओके, नसतात. ओके, आलं लक्षात, चला लिहून घ्या. किंवा तुम्ही असं पण लिहू शकता की म्हणून वर्ग समीकरणाची मुळे
वर्ग समीकरणाची मुळे वास्तव संख्या नाहीत, वास्तव संख्या नाहीत. ओके, आलं लक्षात? चला लिहून घ्या. बघा दुसरं गणितामध्ये काय दिले? वर्गमुळात 3x चा वर्ग अधिक वर्गमुळात 2x वजा 2 वर्गमुळात 3 बरोबर किती? 0. ओके, मग ची ओके, आता एकदा काय करतो, लिहून घेतो याला मी. बघा वर्गमुळात 3x चा वर्ग अधिक वर्गमुळात 2x परत वजा 2 वर्गमुळात 3 बरोबर किती? 0. ची ओके, ax चा वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी ओके तुलना करून. ओके, मग बघा या ठिकाणी a काय होईल बरं? a बरोबर किती? वर्गमुळात 3 परत नंतर b बरोबर वर्गमुळात 2 आणि c बरोबर काय होईल? -2 वर्गमुळात 3. ओके, मग याच्यावरून आपण विवेचकाची किंमत काढणार आहोत, म्हणजे b चा वर्ग -4ac बरोबर b चा वर्ग म्हणजे काय? वर्गमुळात 2 त्याचा वर्ग -4 गुणिले a काय आहे? वर्गमुळात 3 गुणिले c काय आहे? -2 वर्गमुळात 3. ओके मग ओके बघा, मग आता वर्गमुळात 2 चा वर्ग आहे म्हणजे वर्गमूळ काय होईल? कॅन्सल होऊन जाईल. आता मायनस गुणिले मायनस या ठिकाणी काय होईल? ओके, प्लस आणि परत 4 दोन्ही 8 आणि वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 याचं उत्तर येत असते 3. ओके, बघा 2 अधिक 8 त्रिक 24. ओके, 24 अधिक 2 किती होतील? 26. म्हणजेच या ठिकाणी विवेचकाची किंमत ही शून्यापेक्षा कशी आलेली आहे? मोठी आलेली आहे. म्हणून ओके, विवेचक बरोबर म्हणजे काय? कसा आहे? मोठा आहे. कशापेक्षा? म्हणजे काय? मोठा आहे ना. ओके, शून्यापेक्षा कसा आहे? मोठा आहे. म्हणून ओके, या ठिकाणी वर्ग समीकरणाची मुळे वास्तव व असमान आहेत. ओके, आलं लक्षात? चला लिहून घ्या. बघा तिसरं गणित, m चा वर्ग वजा 2m अधिक 1 बरोबर किती? 0. ओके, बघा मग एकदा लिहून घेतो मी. m चा वर्ग वजा 2m अधिक 1 बरोबर किती? 0 ची ओके am चा वर्ग अधिक bm अधिक c बरोबर 0 शी तुलना करून. ओके, तुलना जर केली तर या ठिकाणी a काय भेटेल आपल्याला बरं? 1. परत नंतर b काय भेटेल? -2. ओके, आणि परत नंतर c काय भेटेल? ओके 1. मग याच्यावरून आपण b चा वर्ग -4ac ची काय करणार आहोत? किंमत काढणार आहोत. ओके, मग आता म्हणजे =0 नाही तर या ठिकाणी काय किमती ठेवून देऊ आपण. बघा मग b चा वर्ग म्हणजे या ठिकाणी -2 चा काय होईल? वर्ग वजा 4 गुणिले a किती आहे? 1 गुणिले c किती आहे? 1. ओके, b चा म्हणजे काय? -2 चा वर्ग किती? 4 मायनस या ठिकाणी 4 1 4 4 1 4 म्हणजे काय? 4 भेटेल आणि काय भेटेल? 0. म्हणजे b चा वर्ग -4ac बरोबर किती आलं? 0. म्हणजेच डेल्टा बरोबर या ठिकाणी काय भेटलं आपल्याला? 0. म्हणून वर्ग समीकरणाची मुळे कशी आहेत? वास्तव व समान आहेत. ओके, आलं लक्षात? चला लिहून घ्या.